नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूरची वारी सुरू झाली असली तरी यंदा विठू नामाच्या जयघोषात नाराजीचा सूरही मिसळला आहे. कारण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिंडीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असताना अद्याप निधी जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आहे, पण लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडलाय का, असा संतप्त सवाल संप्रदायातून उपस्थित केला जात आहे. सरकारच्या निधीमधील गोंधळावर नाराजी व्यक्त केली जात आहे. 2024 साली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये इतकी मदत जाहीर केली होती. मात्र यंदा कोणतीही निवडणूक नसल्याने का होईना आर्थिक मदतीबाबत सरकारकडून मौन बाळगले जात आहे. याबाबत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली असली तरी निधीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र वारकऱ्यांचे म्हणणे आहे की वारी ही आमची परंपरा, आमचा श्वास आहे, पण त्या श्वासाला आधार म्हणून सरकारची मदत गरजेची आहे. दिंडीसाठी खर्च येतो, नियोजन लागते. मागील वर्षी जसे सरकारने मदत दिली तसे यंदाही ती द्यावी. सरकारकडून सुविधा आहेत पण अर्थसहाय्य नाही. राज्य शासनाने यंदा पालखी मार्गावर काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वॉटरप्रूफ मंडप, मोबाईल टॉयलेट्स, मेडिकल टिप्स, 43 ठिकाणी मुक्काम तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे. नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यातून निघालेल्या दिंड्यांमध्ये सुमारे 5,000 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, स्वयंसेवक, वैद्यकीय विद्यार्थी यांचा समावेश आहे. पण प्रश्न राहतोच, वारीसाठी पायच चालेनाशीत होईपर्यंत चालणाऱ्या, पावसात ओले चिंब होऊनही हरिपाठ न सोडणाऱ्या वारकऱ्यांना सरकारने फक्त औषधांनी नव्हे तर आर्थिक सहाय्यानेही आधार द्यायला हवा.